एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर काय? आजवर भाजपच्या प्लॅन बी च्या चर्चा या अनेकदा झालेल्या आहेत. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर भाजपच्या प्लॅन बी चा भाग म्हणूनच भाजपने अजित पवारांना सोबत घेतलंय असे दावे सुद्धा करण्यात आले. पण शिंदेंचं काय होणार? एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यांचा पक्षावरचा क्लेम देखील संपुष्टात येणार का? शिंदे अपात्र ठरले तर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागणार का? आणि मुळात एकटे शिंदे नाहीत तर त्यांच्यासह 16 जणांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, ज्याचा निकाल आता लवकरच येणार आहे. याशिवाय ठाकरे गटाने टप्प्याटप्प्याने 37 जणांवर अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे शिंदेंसह 16 जण अपात्र ठरलेच तर एकूणच शिंदेंच्या शिवसेनेचं भविष्य काय असणार आहे? जर का शिंदे अपात्र ठरले तर पुढे नेमकं काय होणार आहे तेच या व्हिडिओतनं समजून घेऊयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. मुद्दा क्रमांक 1. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर ते मुख्यमंत्री पदावरती कायम राहू शकतील का? तर नाही. घटनेतील कलम 164(1)(ब) नुसार जेव्हा विधिमंडळाचा एखादा सदस्य, मग तो विधान परिषदेचा सदस्य असो अथवा विधानसभेचा, हा सदस्य 10व्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवला गेला तर तो सदस्य म्हणून अपात्र ठरतोच, पण तो मंत्री म्हणून सुद्धा अपात्र ठरवला जातो. म्हणजे एकनाथ शिंदेंवर 10व्या अनुसूचीनुसार अपात्रतेची कारवाई झाली तर एकनाथ शिंदेंची आमदारकी जाईलच, याशिवाय त्यांचं मुख्यमंत्रीपद सुद्धा जाईल. आता मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असं समजलं जातं. त्यामुळे शिंदेंच्या राजीनाम्यामुळे राज्य सरकार सुद्धा कोसळणार आहे. आता यातला मुद्दा क्रमांक 2 येतो, तो म्हणजे एकनाथ शिंदे राजीनामा देऊन लगेचच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतील का? तर याचंही उत्तर कायद्याने नाही असंच आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई झाली तर जोपर्यंत एकनाथ शिंदे कोणत्याही सभागृहाचे नव्याने सदस्य होत नाहीत तोपर्यंत ते मुख्यमंत्री पदाची शपथ पुन्हा नव्याने घेऊ शकत नाहीत. मात्र मध्यंतरीच्या काळात एक प्रतिवाद असाही होत होता की ते विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत सदस्य होऊ शकत नाहीत. तर या गोष्टीत तथ्य नाहीये, कारण विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी विधान परिषदेवर पुन्हा नियुक्त होऊन किंवा विधानसभेची रिक्त जागा पुन्हा लढवून ते मुख्यमंत्री पदावरती येऊ शकतात. अर्थात लगेचच राजीनामा देऊन पुन्हा लगेचच मुख्यमंत्री होऊ शकतात का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. पण इथं कायदेतज्ञांमध्ये दुमत आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. असो, तर मुख्यमंत्री पदाच्या चर्चेनंतरचा मुद्दा येईल तो म्हणजे एकूणच शिंदे गटाच्या अस्तित्वाचा. 21 जून ही तारीख अध्यक्षांच्या निकालात महत्वाची असेल. शिंदेंना जर अपात्र करण्याचा निर्णय आलाच तर त्यासोबत 21 जून रोजी शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंचा होता यावरती सुद्धा शिक्कामोर्तब होईल. मग अशावेळी पुढे घडत गेलेल्या संपूर्ण राजकीय घडामोडी या बदलत जातील. म्हणजे हे 16 आमदार अपात्र ठरल्याने शिंदे गटातल्या उर्वरित 24 जणांच्या अपात्रतेचा मुद्दा हायलाइट होईल. या 24 पैकी 21 जणांच्या अपात्रतेची मागणी देखील टप्प्याटप्प्याने ठाकरे गटाने केलीच आहे. मग अशावेळी संपूर्ण शिंदे गटाचं स्वतंत्र अस्तित्व ठेवणं, पुन्हा नव्याने निवडून येणं, इतर पक्षात विलीन होणं किंवा मातोश्रीवरती परत जाणं, असे अनेक पर्याय शिंदे गटासमोर उपलब्ध असतील. अर्थात हा निर्णय संपूर्ण गटाचा म्हणजे 40 जणांच्या भवितव्याचा विचार करूनच घेतला जाईल. आता शिंदेंसह 16 जणांवर अपात्रतेची कारवाई झाली तर त्यांच्या समोर नेमके कोणते पर्याय उभे राहतात ते टप्प्याटप्प्याने पाहूयात. तर शिंदेंसह 16 जण अपात्र झाले तर शिंदेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावाच लागेल. शिवाय या 16 जणांचं आमदारकीचं सदस्यत्वही रद्द होईल. अशावेळी शिंदेंचा शिवसेनेवरचा क्लेम देखील संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे एकूणच शिंदे गटासमोर 3 पर्याय खुले होऊ शकतात. एक तर स्वतंत्र गट म्हणून राहणं. राजीनामा देऊन स्वतंत्र गट म्हणून राहणं शिंदे गटासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. मात्र इथं एकट्या शिंदेंनी राजीनामा देऊन चालत नाही. ठाकरे गटानं एक एक करत एकूण 37 जणांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. मग अशावेळी संपूर्ण 40 जणांवर एकत्रितपणे राजीनामा देण्याची वेळ येऊ शकते. अर्थात असे राजीनामे दिले तर पुढच्या निवडणुकीत हे 40 जण स्वतंत्र गट म्हणून निवडून येऊ शकतात. पण स्वतंत्र गट म्हणून निवडून येणं हे काही शिंदेंसाठी किती सोपं ठरणार आहे हा प्रश्न आहेच. कारण स्वतंत्र गट म्हणून अस्तित्व मान्य करायला लागलं तर शिंदे गटातले ते 16 जण सोडून इतर जण पुन्हा मातोश्रीकडे फिरण्याची शक्यता सुद्धा निर्माण होते. मग अशा वेळी शिंदेंसमोर दुसरा पर्याय येतो, तो म्हणजे थेट भाजप पक्षामध्ये विलीन होणं. संपूर्ण गट राजीनामा देऊन भाजपमध्ये विलीन होऊ शकतो अथवा 16 जणांच्या अपात्रतेची कारवाई झालेले आणि इतर 24 जण भाजपमध्ये विलीन होऊ शकतात. मात्र इथे 16 जणांवर अपात्रतेची कारवाई झालेली असेल तर अशावेळी शिवसेनेचा एकूण आकडा 40 इतका होता. या 40 जणांपैकी 2/3 मेजॉरिटी दाखवत म्हणजे 26 आमदारांची बेरीज करत हा गट अपात्रतेच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी भाजपमध्ये विलीन होऊ शकतो.
भाजप सोबतच अजून एक पर्याय समोर येतो शिंदे गटासमोर, तो म्हणजे मनसेचा. मनसे आणि शिंदेची एकी, खरी शिवसेना समोर करण्याचं नरेटिव्ह या गोष्टींचा विचार करत मनसेमध्ये विलीन होणं हा पर्याय शिंदे गटासाठी सोयीचा ठरू शकतो. भाजपमध्ये विलीन झालं तर शिंदे गटाचं स्वतंत्र असं अस्तित्व राहणार नाही, तर स्वतंत्र गट म्हणून राहिल्यानंतर बाळासाहेबांचे शिवसैनिक हे नरेटिव्ह संपुष्टात येईल. म्हणून या दोन्हींचा मध्यम मार्ग म्हणजे मनसेचा पर्याय शिंदे गटासाठी खुला होऊ शकतो. अर्थात हे तीन पर्याय शिंदे गटासमोर खुले असतील, पण अजून एक वेगळा प्रतिवाद इथं उपस्थित होतो, तो म्हणजे शिंदेच्या राजीनाम्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार जाईल. समजा मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदेंनी वेळेपूर्वीच म्हणजे निर्णय येण्यापूर्वीच राजीनामा दिला, म्हणजे ते पक्षांतर बंदीच्या अपात्रतेच्या कायद्यापासून वाचतील. त्यामुळे ते पुन्हा लगेचच मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतील आणि येत्या 6 महिन्यात कोणत्याही सभागृहाचे सदस्य होऊ शकतील. विधानसभेचे अध्यक्ष निकाल घोषित करण्यापूर्वीच शिंदेंना अपात्रतेची कल्पना देतील. त्यामुळे पक्षांतर बंदीच्या कारवाईचं संकट टाळण्यासाठी एकनाथ शिंदे अगोदरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील. मात्र या प्रतिवादात सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होतात, जसं की एकट्या शिंदेच्या राजीनाम्यामुळे संपूर्ण शिंदे गटावर असणारी अपात्रतेची टांगती तलवार जाईल का? जरी 16 जणांनी राजीनामे दिले तरी निवडणूक आयोगाने दिलेला शिवसेना शिंदेची हा निर्णय कायम राहील का? 16 जणांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा उर्वरित आमदारांवरील कारवाई ही थांबेल का? थोडक्यात प्रश्न आणि मार्ग हे दोन्ही कायद्याच्या पातळीवर अवघड ठरतील. मात्र एक गोष्ट नक्की की अपात्रतेची कारवाई झाल्यास किंवा तशी कारवाई होत असल्यास शिंदेच्या हातून शिवसेना जाईल आणि त्यांना स्वतंत्र गट भाजप अथवा मनसेमध्ये विलीनीकरणाचा पर्याय राहील, किंवा तडजोड स्वीकारून अगदी मातोश्रीवर ठाकरेंकडे पुन्हा जावं लागेल. आणि हे सगळं टाळायचं असेल तर शेवटचा पर्याय असेल, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा. इथे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला चॅलेंज केलं जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख वाढून घेत निवडणुका पार पाडण्याचा कार्यक्रम सुद्धा उरकला जाईल. अर्थात इथं देखील सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं यापेक्षा कधीपर्यंत ते निर्णय देतं यावरती बराच खेळ हा अवलंबून असेल. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे जर अपात्र झाले तर ते नेमका कोणता पर्याय स्वीकारतील? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.